आता इथे नॉनस्टिक किंवा कास्ट आयर्नचा तवा घ्यायचा आहे. दोन्हीपैकी तुम्ही कोणताही वापरू शकता आणि तव्यावर हलकं तेल ब्रशने पसरून घ्यायचं आहे. आता आपण तयार केलेलं पातळ बॅटर तव्यावरती पसरून घ्यायचं आहे. एकदम पातळ असा थर तयार करायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. बॅटरचा पातळ असा थर पूर्ण तव्यावरती झाल्यानंतरनं आपण त्यावरती झाकण ठेवून देणार आहोत आणि थोडंसं त्याला वाफून देणार आहोत. पाणी सुटल्यानंतर आपण झाकण काढून घेणार आहोत आणि थोडं त्याला भाजून देणार आहोत. आता खरी कसोटी आहे. डोसा उलटताना तो तुटला नाही पाहिजे. थोडा भाजून झाला की हलक्या हाताने फ्लिप करायचा. पहा किती सुंदर आणि क्रिस्पी झाला आहे. सोप्पा असा नीर डोसा आपला तयार झालेला आहे. आता तो आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. यासोबत आपण हिरवी नारळाची चटणी घेणार आहोत. हिरव्या चटणीचा व्हिडिओ स्क्रीनवर दिसेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. तर एवढं सोपं आहे नीर डोसा. योग्य कन्सिस्टन्सी, योग्य तापमान आणि थोडंसं पेशन्स, इतकंच सिक्रेट आहे. पार्ट 1 साठी खाली क्लिक करा किंवा कमेंट बॉक्समध्ये बघा.